धुळे जिल्ह्यातील मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करण्यात आले। मराठा समाजाच्या शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीसाठी राज्य सरकारने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयाचे स्वागत करत हा सत्कार सोहळा पार पडला। मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकारने मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। या निर्णयानुसार ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या विविध शैक्षणिक सवलती आणि योजनांचा लाभ आता मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही मिळणार आहे। शासनाच्या निर्णयानुसार मराठा समाजासाठी 8 विशेष योजना राबवण्यात येणार आहेत। यामध्ये शालांत परीक्षोत्तर शिष्यवृत्ती, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती, शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती, वाहन चालक व वाहक प्रशिक्षण, परराज्यातील शिक्षणासाठी सवलती, सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी पात्रता, रिक्त जागांवरील प्रवेशासाठी लाभ तसेच भविष्यातील शैक्षणिक सवलतींचा समावेश आहे। या निर्णयामुळे मराठा समाजातील हजारो विद्यार्थ्यांना उच्च आणि व्यावसायिक शिक्षणासाठी मोठा आर्थिक दिलासा मिळणार असल्याची भावना समाज बांधवांनी व्यक्त केली। यावेळी धुळे शहरातील मराठा समाजाच्या बांधवांनी आणि विविध संघटनांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, समितीचे अध्यक्ष नामदार राधाकृष्ण विखे पाटील, आमदार प्रसाद लाड आणि आमदार जयकुमार रावल यांचे आभार मानत अभिनंदन केले। तसेच भाजप आमदार अनुप भैया अग्रवाल यांचाही सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाला मराठा समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। धुळ्याहून प्रफुल्ल माने यांचा रिपोर्ट। एवढंच नव्हे, या शहरामध्ये जे काही चांगले चांगले स्मारक होत आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक जे कधी झालं नाही असं भव्य दिव्य साकारलं जात आहे, त्याचं सुद्धा श्रेय आदरणीय आमदार साहेबांचं या ठिकाणी। आपल्याला माहिती आहे, संभाजी महाराजांचं स्मारक असेल त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी जागा पासून सर्व निधीपर्यंत त्या ठिकाणी आपल्याला दिला। संघटना जाऊन जिजाऊंच्या स्मारकासाठी प्रयत्नशील आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा आमदार साहेबांनी अतिशय भरघोस मदत करण्याचं आश्वासन या ठिकाणी दिले। दिल्ली या ठिकाणी सुद्धा शिक्षणाला जात असते, खास करून दिल्लीला, तर त्या ठिकाणी सुद्धा शिक्षणाच्या याला सवलती त्या ठिकाणी दिलेली आहेत। रिक्त जागांवर प्रवेश घेण्याची प्रक्रिया असेल, हे सुद्धा निर्णय त्या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी घेतलेले आहे। आणि संभाजी महाराजांचं स्मारक असेल, आता जिजाऊ स्मारक आपण त्या ठिकाणी बांधतोय। तुम्हाला सांगताना मलाही आनंद होतो का राजमाता जिजाऊंचं स्मारक सुद्धा आपण तयार करून ठेवलेलं आहे। 3.5 फूटची अशी सुंदर अशी मूर्ती आपण त्या ठिकाणी पुण्याला तयार करून ठेवलेली आहे, परंतु अजून जागा आपल्याला ताब्यात मिळालेली नाही। सर्व परवानग्या त्याच्या बाकी आहेत, कारण की परवानग्यांना फार वेळ लागतो, फार परवानग्या आहेत त्या सर्व गोष्टींच्या। सर्वात पहिले होणार आहे, त्याच्यानंतर मग आजूबाजूचं जे आपण त्याला सृष्टी उभारायची, जिजाऊ सृष्टी, तिला थोडा वेळ लागणार आहे, निधी त्याची आपण आणून ती जिजाऊ सृष्टी त्या ठिकाणी उभारणार आहोत। त्याचप्रमाणे छत्रपतींचं स्मारक हे सुद्धा अतिशय भव्य स्मारक असं मानव थिएटरच्या ठिकाणी आपण उभारणार आहोत। काही अडचणी आहेत, कोर्टात तो विषय गेलेला आहे। आता ज्या धर्तीवर आपण राहतो, जिथं कणाकणात महाराजांचा अधिकार आहे, त्यांच्या स्मारकाला सुद्धा कोर्टात जावं लागतं, हे सुद्धा एक अतिशय खेद। त्यात शालांतर परीक्षेत तर शिष्यवृत्ती असेल, वाहन चालक प्रशिक्षण असेल, कॉम्प्युटर प्रशिक्षण असेल, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती असेल, शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती असेल, परराज्यातील शिक्षणासाठी सवलती असतील। धुळे जिल्हा मराठा समाजाच्या वतीने धुळे शहराचे आमदार माननीय धर्मयोद्धा आमदार श्री अनुप भैया अग्रवाल यांचं आभार मानण्यासाठी आम्ही आज सकल धुळे मराठा समाजाच्या वतीने आम्ही आज सगळेजण उपस्थित झालो। आमचे मराठा समाजाचे मनोज जरांगे पाटील हे गेल्या 15 दिवसापासून अमरण उपोषणास बसले होते, त्यांच्या उपोषणास मान्यता देऊन आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आमच्या समाजाच्या मागण्या मान्य करून आमच्या मराठा समाजाला आज जो न्याय दिला आहे, त्या न्यायासाठी म्हणून आम्ही
मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब, तसेच आमचे आमदार अनुपजी अग्रवाल, आमचे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांचं सर्वांचं मराठा समाजाच्या वतीने आज आम्ही ते आभार मानलो. आमचे मराठा पंचमंडळाचे अध्यक्ष राजूभाऊ हिंगळे, तसेच आमचे नैनीदादा साळुंके, आमचे अमित भाऊ भोसले, तसेच आमचे योगीराजजी मराठे, अशोक भाऊ सुडके, तसेच आमचे मोहन भाऊ टाकले यांचे आम्ही सर्वच मराठा समाजातील सर्वच मान्यवर आज इथे उपस्थित झालो आणि अनुपभाई यांचं आभार मानले की त्यांच्या प्रयत्नांनी जसं आज धुळे शहरामध्ये शिवाजी महाराजांचं स्मारक, तसंच संभाजी महाराजांचं स्मारक पूर्णत्वास आलं आहे, तसंच छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारकसुद्धा अनुपभाई अग्रवाल यांच्या नेतृत्वात पूर्ण पडत आहे. तसेच आत्ताच काल परवाच्या दिवशी धनगर समाजाच्या वतीने जो कार्यक्रम आयोजित झाला अहिल्याबाई होळकरांचा, त्याच्यासाठी सुद्धा अनुपभाई अग्रवाल प्रयत्नशील आहेत आणि असे मोठे मोठे स्मारक समाजाच्या वतीने उभारले जात आहेत. तर आम्ही अनुपभाई यांचं सतश्य आभार मानतो आणि इथून पुढेही असंच समाजाच्या पाठीमागे मी उभा राहील असं अनुपभाई अग्रवाल यांनी आम्हाला शब्द दिला आहे. असं या प्रसंगी मी त्यांचे सर्वांच्या समाजाच्या वतीने आभार मानतो.